देवा या ना. देवा कुठे या तर. कुठे घेऊन चाललाय मला? एक मिनिट हा. देवा एक मिनिट एक मिनिट. देवा उघडू का ही पट्टी? माय गॉड, हे किती छान आहे. सो ब्युटिफुल. तुम्ही ना मेडिकल कॉलेज मध्ये उगीच ऍडमिशन घेतली. तुम्ही फिल्म मध्ये काम करायला हवं होतं. हाय डॉलीबाई, काय पण काय बोलताय तुम्ही? हे असं सगळं फक्त फिल्म मध्येच होतं. नाही डॉलीबाई, असं कधी कधी ना खरं पण होतं. एक सांगू? हा. अभ्यास सोडून तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी एकदम करेक्ट जमतात. झालं डॉलीबाई तुमचं सुरू. जाऊ दे, आपण जातोच इकडे. सॉरी 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 सॉरी. इनफॅक्ट म्हणजे मी तुमचं कौतुक करत होते. काय डॉलीबाई तुम्ही पण हो. ते कौतुक म्हणजे आमच्यात शाबासकी बोलतात त्याला. तुम्ही ना शाबासकी देताना ओरडता का ओरडता ओरडता शाबासकी देता हे आपल्या भेजतच जात नाही कधी बघा. नाही, मी खरंच कौतुक करत होते तुमचं. वेल, आता हे सगळं तुम्ही जे काय डिनर टेबल लावलंय त्यानंतर आपण खाणार काय आहोत? हा डॉलीबाई एकच मिनिट, एक मिनिट आलोच. देवा मी येऊ का मदत करायला? नाही नाही नाही, आलो आलो आलो, आपण आलो ना. ओके. ओ वाव, दैट्स डिलिशियस मेन्यू. खिदमत मेम साहब के खिदमत में हाजिर है. ओके. मला माहितीये का, एक पोळी जेव्हा दोन मित्र वाटून खातात तेव्हा तर त्याने दोस्ती गहरी होते. तेव्हा यू आर इम्पॉसिबल. आपल्याला तर पाठ झालंय. चला मग खाऊया. तुम्हाला भूक लागली होती. हा डॉल्बे, आपण एक ना प्लेट घेऊन येतो फक्त. नाही नाही, दुसरी प्लेट कशाला? तसंही आपण एक पोळी खाणार आहोत तर आपण एका प्लेट मध्ये खाऊ शकतो. हा ते बाकी बरोबर बोलताय तुम्ही. जाने क्या बोले मन डोले सुन. नाही ते म्हणतात ना काय ते काय काय म्हणतात? लेडीज फर्स्ट. बात आहे, हे शिकलात तुम्ही? वाव 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 वाव. आणखीन काय काय येतं तुम्हाला? काय काय आपल्याला कळलं नाही. नाही म्हणजे आणखीन काय काय टॅलेंट आहेत तुमच्यामध्ये? म्हणजे कॉलेजच्या टेरेस वरून माणसांना उलट लटकवणे, चुलीवर बिर्याणी बनवणे, कुठल्या तरी बोटीवरती जाऊन नूडल्स बनवणे, वेगवेगळे सरप्राइजेस देणे, ह्या सगळ्याच्या व्यतिरिक्त आणखीन कुठलं टॅलेंट आहे? ते आपल्याला ना कॉलेजमध्ये ना डीन बाईंचा ओरडा पण खाता येतो. हा हे काय करत होता? हे अहो ते अक्कानी लहानपणी आपल्याला शिकवलं होतं. असं लाईट गेले ना की मेणबत्ती लावली की मग असे हाताने ना ते सावलीची चित्र आपण तयार करतो. तुम्हाला शिकू? या या, बसा बसा, या ना. नाही, नंतर. आधी हे घे. हे काय सरबत? आत्ता सरबत नाहीये, मग आईस्क्रीम आहे. असं ते वितळलं थोडं, लाईट गेली म्हणून, पण असंच मला खावंसं वाटलं. अच्छा अच्छा अच्छा, टेन्शन नॉट. अहो असं कडक आईस्क्रीम ना आपण नेहमी खातो, पण असं सुद्धा कधीतरी खायला पाहिजे ना. हा, फॉर चेंज. म्हणजे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं. अच्छा अच्छा अच्छा. अहो ते काय आपल्याला इंग्लिश तेवढं येत नाही ना, पण आपल्याला सुद्धा हेच बोलायचं होतं. हा डॉलीबाई, ते काय आहे, ते आपल्या आयुष्यामध्ये ना एक दिवस ना असं नेहमीपेक्षा वेगळा जगायचा असतो. हा म्हणजे आपलं आयुष्य ना 3 वर्षांनी वाढतं. काहीतरीच काय. अहो खरंच.
इकडे लागलंय काय? आईस्क्रीम ते इथे. हा हो. ग्लास दे ना, मी ठेवले. नाही नाही डॉलीबाई आपण ठेवतो ना. नाही नाही, मी ठेवते ना. बर ठीक आहे. माझं काय म्हणणं आहे, तुम्हीच ठेवता का ग्लास? असं कसं डॉलीबाई, तुमचं घर आहे, आपण डायरेक्ट कसं घुसणार? तुम्हीच ठेवा. माझ्या घरात तुम्ही कसं घुसणार हे आज लक्ष देते तुमच्या. नाही नाही, ते आपली चूक झाली ना, आपण माफी मागतो. तर तुमचं घर आहे, जा जा तुम्हीच ठेवून या. बरं, तुम्ही तुम्ही बोलत राहता का माझ्याशी? ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही. तुम्ही या ग्लास ठेवून या, मग आपण बोलणारच आहोत. हा नाही नाही, आल्यावर नाही, म्हणजे आत्ता. म्हणजे ग्लास ठेवायला जाते मी, तुम्ही माझ्याशी बोलत राहा. तुम्ही ग्लास ठेवा, आपण बोलतो. बोला. हा 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 डॉलीबाई, सावकाश अंधार आहे. हा हा जरा बाजूने जा. हा नाही तर धडकाल कशाला तरी. हा सावकाश सावकाश डॉलीबाई. बघा अंधारामध्ये, एकतर आपल्याकडे मेणबत्ती इथेच आहे. हा आतमध्ये नाहीये. हा हा देवा, पोचले मी किचन मध्ये. देवा, घाबरले ना मी. डॉलीबाई गंमत केली हो. गंमत कसली? मला काही झालं असतं तर? डॉलीबाई आपण असताना तुम्हाला काहीच होणार नाही. सॉरी. डॉलीबाई टेन्शन नाही घ्यायचं. आता बघा ना, प्रत्येकाला ना कसली ना कसली भीती वाटतच असते. हा पण डॉलीबाई तुमच्या विषयी तर सॉलिडच आहे. तुम्हाला तर सगळ्याचीच भीती वाटते हो. आपल्याला सांगा, अजून कसली कसली भीती वाटते? म्हणजे अहो म्हणजे बघा, तुम्हाला पाण्याची भीती वाटते, उंदराची भीती वाटते, मांजराची भीती वाटते. आता कळलं आपल्याला, तुम्हाला अंधाराची पण भीती वाटते, होय ना? डॉलीबाई अजून कसली कसली भीती वाटते हो तुम्हाला? माहित नाही. हे बघा डॉलीबाई, आपल्याला ज्या गोष्टीची भीती वाटते ना, ती गोष्ट बोलून टाकायची. हा नाहीतर ना, ती भीती आहे ना, ती आपल्या एकदम भेजात राहते. आणि एकदा का भीती आपल्या भेजात राहिली ना, तर आपल्याला जास्त भीती वाटायला लागते. आता तुम्हाला पटणार नाही तरी पण सांगतो डॉलीबाई, आपल्याला ना अंधाराबरोबर ना अभ्यासाची पण जाम भीती वाटते. अभ्यासाची भीती वाटते तुम्हाला? हा डॉलीबाई, तसं काय आहे ना, लहानपणी ना आपण 4 पैशासाठी ना जाम काम करायचो. हा कामासाठी आपण कधीच कमी पडलो नाही. पण काय, काम करता करताना आपला अभ्यासच मागे राहिला. तो अभ्यास आपल्या भेजात कधीच गेला नाही. त्या अभ्यासाची ना आपल्याला भीती वाटायला लागली हो. आपण शाळेत ना मास्तरचा रोज मार खायचो. मग हळूहळू त्या मास्तराचा, त्या अभ्यासाचा ना राग यायला लागला. आपल्याला त्या अभ्यासाची ना भीती वाटायला लागली, त्या अंधारासारखी. डोळे बंद केले तर अंधाराची भीती, आणि डोळे उघडले ना तर त्या अभ्यासाची भीती. म्हणून आपल्याला ना रात्री कधीच झोप आली नाही. दिवस उजाडला की मग आपण झोपायचो. तेव्हा ना तो काय उगवता सूर्य बोलतात ना, तो आपण कधीच पाहिला नाही डॉलीबाई. आपला मास्तर ना आपल्याला नेहमी म्हणायचा, तुझा अभ्यास करत नाही ना, त्याचा भविष्य अंधारात. बघा ना डॉलीबाई, मास्तरचं बोलणं ना आता खरं होतंय, आपल्याला पटतंय. आपल्याला मास्तर अजून एक म्हणायचा की जो डोळे बंद करून जे काय बघतो ना, ते फक्त स्वप्न नसतं, तर त्या अंधारात तो भविष्य पण बघत असतो. हा डॉलीबाई, तुम्ही कधी कधी खूप छान बोलता हो. एकदम असं फिलॉसॉफिकल. म्हणजे म्हणजे काही डॉलीबाई ते सगळं जाऊ दे. सांगा ना, तुम्हाला कसली कसली भीती वाटते? अंधाराची. म्हणजे अंधाराची भीती तर सगळ्यांनाच वाटते. तेव्हा खरं सांगू का, मला ना त्या अंधाराची भीती नाही वाटत. त्या अंधारात असणाऱ्या एकटेपणाची भीती वाटते. म्हणजे एखाद्या माणसाचं आपल्यावर खूप प्रेम असतं,
तो माणूस खूप आपल्याला जीव लावतो आणि मग आपला त्याच्यावर विश्वास बसायला लागतो. स्वतःहूनही जास्त झोकून देतो आपण स्वतःला आणि मग कळतं की हे सगळं खोटं आहे. तो माणूस खोटा, ते प्रेम खोटं, ते जीव लावणं खोटं, तो विश्वास खोटा, असं काही नाहीच आहे. आणि मग आपल्याकडे दुसरं काही ऑप्शनच उरत नाही ना. आपण एकटे तेव्हा पडत नाही जेव्हा आपल्याला सगळेजण सोडून जातात. आपण एकटे तेव्हा पडतो जेव्हा आपणच स्वतःला सोडून जातो. आणि मग आपण आहे ना आपल्या कोशात जातो, आपल्या स्पेस मध्ये स्वतःला गुरफटून घेतो आपण. आणि मग चारी बाजूने अंधार. बरोबर म्हणते डॉलीबाई. म्हणजे आपण ना भविष्याची स्वप्न रंगवलेली असतात. सगळं असं खूप छान चाललेलं असतं, खूप मस्त, सगळं खूप सेटल. आणि मग काहीतरी असं एक होतं आणि ना सगळं बिनसतं, सगळं बदलतं. त्याच्यानंतर लहानपणी भातुकलीचा खेळ खेळायचो माहिती, भावला भावलींचा. त्यांचं लग्न लागायचं, संसार थाटायचा आणि सगळं एकदम छान होत असायचं ना. म्हणजे सगळं सगळं सुंदर, सगळं मस्त. नेमकी त्याच वेळेला ना आपल्या मित्रमैत्रिणींची आई हाक मारायची आणि तो आपला चालू असलेला डाव अर्धवट सोडून निघून जायचा. आपला खेळ, आपली बाहुली, आपला डाव, आपला संसार, सगळंच अर्धवट सोडून. आणि मग आपण मात्र वाट बघत राहायचो, आता तो परत येईल, परत माझा डाव सुरू होईल. मैत्रिणी म्हणायच्या की नाही येणार, पण मला वाटायचं नाही नाही, असं कसं, आता येईल ना परत. या डावाचं कधी खऱ्या आयुष्यात रूपांतर झालं आणि त्या आयुष्यातली, या डावातली मी बाहुली कधी झाले हे माझं मला पण कळलं नाही. एकटी पडलेली बाहुली. आय एम सॉरी. नाही डॉलीबाई, सॉरी काय त्यात. डॉलीबाई, कधी कधी अनोळखी माणसाशी बोलल्याने ना आपल्याला असं वाटतं ना की आपला जवळचा माणूस आहे ना त्याच्यापेक्षा तो अनोळखी माणूस ना जास्त जवळचा वाटतो. हा खरंच. अहो काय डॉलीबाई तुम्ही पण. आय एम सॉरी, मी जरा जास्त सिरियस झाले. नाही नाही नाही, मी म्हटलं ना टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. हे आपलं आयुष्य आहे ना ते एकदम हिंदी पिक्चर सारखं असतं. हा एंडला ना एकदम मस्त चांगलं. आणि आपल्या आयुष्यात जेव्हा काही चांगलं होत नसतं ना तो मध्ये एक भेजा ठेवायचं की अजून एंड आला नाही, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. च्या गावात डॉलीबाई ते काय काय ते थांबा. काय देवा. ओ हे काय. हे हा हे ते कप. काय. कधीतरी मला असं वाटलं होतं की मी हे वाजवायला शिकेन, पण तसं काही झालं नाही. तर आता ते धूळ खात पडले. हा बघा केवढी धूळ आहे. हा दिवाबत्ती वगैरे करतं की नाही, म्हणजे प्रसाद वगैरे पाठवा आमच्याकडे. हा काय वाजवणार आहात की काय. हा कधीतरी आपलं असं तारा खास होतो आपण. हे डॉलीबाई या. काय. अहो चला तर हो. कुठे तुम्ही चला 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 आपलं ऐका तर. कुठे देवा. अहो चला या अहो, या देवा. तर या डॉलीबाई या तर देवा, तुम्ही. कुठे रे? एक मिनिट या. थँक्यू. हे काय कॉफी. हा डॉलीबाई. आत्ताच आपण आईस्क्रीम खाल्लं ना. हो डॉलीबाई, आनंद आणि कॉफी ह्या गोष्टी आयुष्यात कधी आल्या ना तरी त्याचा आस्वाद घ्यावा. व्हेरी ट्रू. हा काय तुम्ही वाजवणार आहात की काय. येतं का तुम्हाला वाजवायला का आपलं उगाच. नाही नाही डॉलीबाई, ते आपण जरा एक दोन वेळा करतो आणि आपल्याला एकदम लगेच येतं. Really? बघा, हा.
forget it. La 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 la. La 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 la. La 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 la. La 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 la. तुम्ही थांबलात का? तुम्ही वाजवा ना, किती छान वाजवता तुम्ही. वाव, सुपर. किती छान वाजवता तुम्ही. मग आधी का म्हणाला तुम्हाला वाजवता येत नाही म्हणून? डॉलीबाई म्हटलं थोडी गंमत करावी. कॉफी घ्या. Oh my God. लागलं का तुम्हाला? हात द्या. हात द्या तुमचा. नक्की कुठल्या हाताला लागलं? या या या. डॉलीबाई ते एक बोल का? आपल्याला आता कळलं की समजा आपल्या माणसाला समजा काही लागलं ना तर आपल्याला ना खूप दुःख होतं. मी डॉक्टर आहे म्हणून मला काळजी वाटली, इतकंच. आपला माणूस वगैरे काही. अच्छा अच्छा. बसा ना. डॉलीबाई तुम्ही कधी तुटता तारा बघितला का? किती वेळा फिल्म्स मध्ये. पण आपण मनात आणलं ना तर आपण खरा तारा सुद्धा तोडू शकतो. हा, तारा म्हणजे काही आंबा नाहीये हा की झाडावर गेलो आणि तोडले. बस काय डॉलीबाई, आपल्यावर डाऊट? चला आपण तुम्हाला दाखवतो. चला चला या या. अहो या तर. या या या. बघा आता बघा तुटता तारा. आपल्या ना वरच्या बरोबर देवी माँ बरोबर ना आपली सेटिंग आहे. हा काय ते नेहमी एक काहीतरी डायलॉग बोलता तुम्ही ते. अपना सर सिर्फ 3 औरतों के सामने झुकता है. एक देवी माँ, एक अपनी खुद की माँ और एक और तीसरी कौन?